हिंगोलीमध्ये युरियाची जादा दराने विक्री करण्यात येत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। 270 रुपयांची युरिया खताची बॅग 350 रुपयांना विकली जाते। त्यामुळे तातडीने खत विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, तर चारा आणि पाणी टंचाईमुळे पशुधनाच्या विक्रीत वाढ झाली। पाचोड बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेल्या जनावरांना खरेदीदार मिळत नसल्याने जनावरांच्या दरात घट झाली। त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। भंडारा जिल्हा हा धान उत्पादन जिल्हा असून दरवर्षी पावसाची सुरुवात होताच शेतकऱ्यांची लगबग सुरू होते। मात्र पावसाने उसंती घेतल्याने धानाची रोपे सुकू लागली आहेत। जमिनीला भेगा पडल्याने शेतकरी चिंतेत आहेत। शासनाने लवकर बावनथडी धरणाचा पाणीपुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये गेल्या 20 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे अनेक धरणांमध्ये फक्त मृत जलसाठा शिल्लक आहे। तालुक्यातील प्रमुख मन्याड धरणामध्ये केवळ 12% जलसाठा राहिलाय, तर इतर लघु आणि मध्यम प्रकल्प कोरडे पडले। पावसाने दडी मारल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात पाण्याची परिस्थिती चिंताजनक बनली आहे। तालुक्यात असलेले जलसाठे देखील तहानलेलेच असल्याचं चित्र पाहायला मिळते। अपवाद वगळता बहुतांश प्रकल्पांची पाणी पातळी जोत्याखाली आल्याने पुढील काळामध्ये जोरदार पाऊस पडण्याची गरज आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील जुन्नर तालुक्याच्या नाणेघाट दाऱ्याघाट परिसरामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात। दरम्यान पर्यटकांचा हुल्लडबाजांचा मद्यपींचा कुठलाही त्रास होऊ नये यासाठी वाहनांची कसून तपासणी होतीये, तर जुन्नर पोलिसांनी 5 पर्यटकांवर कारवाई देखील केली। सोलापूरच्या नगरमधील 30,000 श्रमिकांना रोजगार मिळवून देणार असल्याचं वक्तव्य संजीव जयस्वाल यांनी म्हटलंय। तर हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत झाडं लावण्याची मोहीम हाती घेतल्याचंही ते म्हणाले। जळगाव शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। नवीन बसस्थानक परिसरामध्ये एकाच दिवसात 41 जणांचा मोकाट कुत्र्यांनी चावा घेतलाय। यात 7 लहान मुलांचाही समावेश आहे। गुहागर चिपळूण रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय। यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी नागरिकांनी केली आहे। हिंगोलीच्या आजेगाव ते ताकतोडा या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झाल्याचं समोर आलंय। जवळपास 5 किलोमीटरच्या या रस्त्यावर केवळ मुलामा दिल्यासारखं डांबरीकरण करण्यात आलंय। कंत्राटदाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। पंढरपुरातून विठ्ठलाच्या पादुकांच्या पालखीने संत सावता माळींच्या भेटीसाठी आरणकडे प्रस्थान केलंय। माढाचे आमदार अभिजित पाटीलही पायी सोहळ्यासाठी प्रवास करतात। देशात स्वच्छ सर्वेक्षणात सलग 6 वेळा बक्षीस मिळवणाऱ्या कराड पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये गेल्या महिन्याभरामध्ये तब्बल 7 ते 8 साप आढळल्याची बाब समोर आली आहे। पालिकेकडून उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केलाय। नागपूरच्या न्यू बाभुळखेडा परिसरामध्ये एका नवजात चिमुकल्याचा मृत्यू झालाय। कुटुंबियांनी रुग्णालयाच्या दुर्लक्षपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप केलाय। दरम्यान रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळून लावलेत। आईकडून बाळाला दूध पाजताना दूध अन्ननलिकेऐवजी श्वसन नलिकेत गेल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचं स्पष्टीकरण डॉक्टरांनी दिले। भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील आसगाव इथे शेत शिवारामध्ये भटकंती करत असताना एक कोल्हा 70 फूट विहिरीत पडला। वन विभागाच्या पथकाने कोल्ह्याला सुखरूप बाहेर काढून जंगलात सोडले। छत्रपती संभाजीनगरच्या खंबाट वस्ती पाथरी गावामध्ये 3 शालेय विद्यार्थी अचानक कोसळल्याची घटना पडली आहे। 3 विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। विद्यार्थ्यांना GBS आजाराचा संशय असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे ते अमर स्टोअर पर्यंत स्टेशन रोडचं काँक्रिटीकरण सुरू आहे। यामध्ये सर्व बसेस वरणगाव रोडने वळवल्या आहेत। यामुळे भुसावळ आगाराची प्रवासी संख्या
आणि उत्पन्नावर परिणाम झालाय। आगाराच्या प्रवासी संख्येमध्ये दररोज 1000ची घट झाली आहे। शिवाय दररोज 50,000 रुपयांनी उत्पन्नही कमी झाले। गुहागर समुद्र किनाऱ्यानजीक 6 महिन्यांपूर्वी बांधलेली जेटी कोसळल्याने स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या जेटीला मोठमोठे तडे गेले असून बाजूचं बांधकाम कोसळले। अमरावती जिल्ह्यात 2 महिन्यामध्येच 1500 नागरिकांना श्वानाने चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे, तर गेल्या वर्षभरात 23,000 नागरिकांना कुत्र्याने चावा घेतलाय। बुलढाण्याच्या सावळा गावात कोब्रा नाग आढळलाय। यावेळी सापाला पकडल्यानंतर सर्पमित्राच्या हातातून कोब्रा नाग निसटलाय। दरम्यान 2 तासांच्या प्रयत्नानंतर नागाला पुन्हा पकडण्यामध्ये यश आलं। गुहागर चिपळूण महामार्गाला लागून असलेल्या रामपूर ते तामणमळा रस्त्याची दुरावस्था झाली आहे। वाहन चालवताना वाहनधारकांना फार मोठी कसरत करावी लागते। रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले असून खड्ड्यामध्ये पाणीही साचलंय। गणेश चतुर्थीच्या आधी रस्त्याची दुरुस्ती नाही झाली तर रास्ता रोको करणार असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला। नाशिकच्या बागलाणमधील आखतवाडेमध्ये 10 महिन्यांपासून ग्रामस्थांना धान्य मिळालं नाही। त्यामुळे संतप्त नागरिकांनी महिलांनी थेट स्वस्त धान्य दुकानाला कुलूप ठोकून संताप व्यक्त केला। आमच्या हक्काच्या धान्यावर डल्ला मारणारा दुकानदार आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। अकोल्यात कपाशी, सोयाबीन आणि तूर पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत आहेत। या अळीच्या पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो, तर असं असल्यामुळे कृषी विभागाने तातडीने मार्गदर्शन करावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। माणगावमधील खांदाड गावातील मानवी वस्तीत खवले मांजर आढळून आलं। वन विभागाने हे खवले मांजर ताब्यात घेऊन मांजराला नैसर्गिक अधिवासात सोडलं। दिव्यामध्ये नागरिकांनी आंदोलन केलंय। दिवा ते CSMT रेल्वे सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली। मागणी पूर्ण न झाल्यास रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। मीरा भाईंदर महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2024 ते 25 मध्ये प्रथम क्रमांक पटकावलाय। दिल्लीमध्ये विज्ञान भवनामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। पुण्यात जड वाहनांसाठीचे निर्बंध 4 दिवसांसाठी शिथिल करण्यात आले आहेत। बदल प्रायोगिक स्तरावर असल्याने त्यानुसार बांधकाम क्षेत्रातील जड वाहनांना ठराविक वेळेमध्ये शहरात प्रवेश करता येईल। पुणे शहरातील मुळामुठा नदी सुधार आणि नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी महत्त्वाची बैठक घेण्यात आली। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह खासदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुणेकरांसोबत चर्चा केली। पुण्यात वर्षभरात 70 नागरिकांनी अवयव दान केले, तर राज्यभरामध्ये 176 जणांनी आपलं अवयव दान केलं। अवयव दान हेच श्रेष्ठ दान असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। गोवा राज्यातून होणाऱ्या अवैध मद्याच्या तस्करी विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यात कारवाई केली। दौंड तालुक्यातील पाटस टोल नाक्यावर कारवाई करत 5 आरोपींना अटक करण्यात आली। 31 लाखांची बनावट दारू जप्तही करण्यात आली। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी खेळत असतानाचा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केलाय। सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही, म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषी मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी असा टोला त्यांनी व्हिडिओ ट्विट करत लगावलाय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांचे आरोप फेटाळलेत। मी रमी खेळतच नव्हतो, कामकाज तहकूब झाल्यानंतरचा तो व्हिडिओ असावा। मी जाहिरात स्किप करत होतो, व्हिडिओ स्किप केलेले तुम्ही दाखवतच नाही असं म्हणत कोकाटेंनी सर्व आरोप फेटाळून लावलेत। शेतकऱ्यांची काळजी काय फक्त रोहित पवारांनाच आहे का, आम्हाला नाही का, असा सवाल कोकाटेंनी विचारलाय। यूट्यूबवर गेलं की जंगली रमीच्या जाहिराती येतात, रमीच्या जाहिराती रोहित पवारांच्या मोबाईलमध्ये येत नाहीत का, असा प्रश्नही कोकाटेंनी विचारला।
माझं काम पारदर्शक आहे, माझ्या कामावर बोट ठेवता येणार नाही, मला बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ आणला असा आरोप देखील कोकाटेंनी केलाय। तर माझं काम आदर्श आणि माझा स्वभाव स्पष्ट आहे असं कोकाटे म्हणाले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना कीटकनाशक पाठवलंय। रमी खेळतानाच्या व्हिडिओवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र संतापली आहे। महायुतीचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी माणिकराव कोकाटेंचं समर्थन करत खिल्ली उडवली। हल्ली कुणीही रम्मी खेळतं, आमिर खान, सलमान खान, सध्या सगळेच रम्मी खेळतात असं प्रताप सरनाईक म्हणाले। शेतकऱ्यांना भेटायला कृषी मंत्र्यांना वेळ नाही, अशा आमदारांना कृषी मंत्रीपद देऊन सरकारने महाराष्ट्राला काय योगदान दिलं असा सवाल खासदार संजय राऊतांनी विचारलाय। अमित शहा 4 मंत्र्यांना डच्चू देणार आहेत, त्यात कृषी मंत्र्यांचं नाव आहे असा दावा राऊतांनी केलाय। सभागृहात रम्मी खेळणे म्हणजे सर्वात मोठी असंवेदनशीलता आहे, यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही। कोकाटेंवर कारवाई व्हायला हवी अशी मागणी अंबादास दानवेंनी केली आहे। कोकाटे यांना केवळ नावालाच मंत्री केलंय, त्यामुळे त्यांना काही काम उरलेलं नाही अशी टीका वडेट्टीवारांनी केली आहे। मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांबद्दल कणव असेल तर अशा मंत्र्यांना त्या पदावर ठेवावं का याचा ते विचार करतील असं वडेट्टीवार म्हणाले। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या व्हायरल व्हिडिओवर सुषमा अंधारेंनी टीका केली आहे। माणिकराव कोकाटे यांच्यासारख्यांना मंत्रिपद द्यावं लागतं, यात अजित पवारांची काय राजकीय अपरिहार्यता आहे असा सवाल सुषमा अंधारेंनी विचारलाय। वैर माझ्याशी असताना बीडची बदनामी का केली असा सवाल माजी मंत्री धनंजय मुंडेंनी उपस्थित केला। तर एक ठिणगी उजळायला लागली आहे असं म्हणत शायरीतून त्यांनी विरोधकांना उत्तर दिलंय। पहलगाममधील हल्ला हे सरकारचं अपयश आहे, पहलगाममधील दहशतवादी का सापडत नाहीत असा सवाल सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी सरकारला विचारला। आम्ही दोघं एकत्र आल्याने अनेकांना पोटशूळ उठलंय, पण महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार असं सूचक विधान उद्धव ठाकरेंनी केलं। आता 20 वर्षांनी एकत्र आलोय, प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असं नाही। मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी, मराठी माणसासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी माझी तयारी आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले। लोकसभेला महाराष्ट्र जागा झाला होता, आताही महाराष्ट्राने जागा झालं पाहिजे। निवडणूक ही जिंकण्याच्या उद्देशानेच लढावी लागते आणि तशीच लढणार आहोत। पालिका निवडणुकीत आम्ही जिंकू असं मोठं विधान उद्धव ठाकरेंनी केलं। बाळासाहेब ठाकरे गेले त्याच दिवशी ठाकरे ब्रँड संपल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली आहे। तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची मुलाखत म्हणजे मॅनेज शो असल्याचा घणाघातही केलाय। 2 भावांचं काय होतं ते एकदा होऊ द्या, निवडणुका घोषित झाल्यावर आम्ही ठरवू। पालिका निवडणुकांसंदर्भात स्थानिक नेत्यांना अधिकार दिलेले आहेत, ते निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली। पुण्यात दोन्ही शिवसेनेमध्ये जोरदार बॅनर वॉर सुरू झालंय। शिंदेंच्या शिवसेनेने आदित्य ठाकरेंचा रडतानाचा व्यंगचित्राचा बॅनर लावून ही बॅटरी लवकरच संपणार अशा आशयाचं बॅनर लावलं होतं। तर ही शहासेना लवकरच संपणार म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेने बॅनरच्या माध्यमातून शिंदेंच्या शिवसेनेला उत्तर दिलं। सिद्धेश कदम यांनी एकनाथ शिंदे यांचा मनातले मुख्यमंत्री असा उल्लेख केलाय। भाषणाची सुरुवात करताना एकनाथ शिंदे यांचा मनातले मुख्यमंत्री असा उल्लेख केला गेलाय। दरम्यान भाजपचे आमदार शंकर जगताप यांनी सिद्धेश कदमांना सल्ला देत त्यांच्याकडून स्लिप ऑफ टंग झाला असेल असंही म्हटलंय। सांगलीमध्ये एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष महेश कुमार कांबळेंनी आमदार अण्णा बनसोडेंची भेट घेतली आहे। त्यामुळे आता महेश कुमार कांबळे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। संत नामदेव महाराजांच्या 3 पिढ्यांच्या उपस्थितीमध्ये या सोहळ्याचं प्रत्यक्ष निमंत्रण एकनाथ शिंदे यांना मुंबई येथील निवासस्थानी देण्यात आलं।